उत्तर प्रदेशमधील टॅक्सी चालकांचा धुळ्यामध्ये सशस्त्र दरोडा घातल्याचं पाहायला मिळालं। हवेमध्ये गोळीबार करत 2 आरोपींनी दागिन्यांची चोरी केली। तब्बल 3.5 किलो सोन्याच्या दागिन्यांची बॅग घेऊन आरोपी पसार झालेले आहेत आणि दोन्ही आरोपींना उत्तर प्रदेशमधून सध्या अटकही करण्यात आली आहे। हे दरोडेखोर मुंबई इथं ओला उबेर कंपनीची टॅक्सी चालवण्याचं काम करायचे आणि त्यांच्यावर उत्तर प्रदेश इथं अनेक गुन्हे सुद्धा दाखल असल्याचं उघड झालंय। त्यांच्याकडून 24,51,000 सोन्याचे दागिने, स्विफ्ट कार, पिस्तूल, कटर्स आणि बनावट नंबर प्लेट्स हे सगळं साहित्य जप्त करण्यात आलंय। न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून सदर 2 आरोपी नामे मोहम्मद शहरियार मोहम्मद इब्रार, दिलशान इम्रान शेख या दोघांना तपास कामे धुळे येथे आणल्यानंतर त्यांना विश्वासात घेऊन त्यांना सर्व टेक्निकल एव्हिडन्स दाखवून आणि त्यांच्याकडनं आम्ही जो आतापर्यंत 262 ग्रॅम 262.8 ग्रॅम सोन्याचे दागिने, त्याची बाजार मूल्य आहे 24.5 लाख रुपये असे आतापर्यंत त्यांच्याकडनं रिकव्हरी केलेली आहे। आणि याच संदर्भात 2 आरोपींना अटक सुद्धा करण्यात आलेली आहे। उत्तर प्रदेशमध्ये टॅक्सी चालकांचा धुळ्यामध्ये सशस्त्र दरोडा पाहायला मिळाला। हवेमध्ये गोळीबार करत 2 आरोपींनी दागिन्यांची चोरी केली आणि हवेमध्ये गोळीबार केल्यामुळे 2 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं।